तहसील ते गडचिरोली जिल्ह्यातील समुद्री महामार्गाच्या बांधकामाला विरोध केला असता या संदर्भात शेकडो शेतकऱ्यांनी लाखांदूर तहसील कार्यालयावर धडक देत तहसीलदार वैभव पवार यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले। भंडारा ते गडचिरोली हाय स्पीड हायवे लाखांदूर मधून जात असून संबंधित विभागाकडून जमीन हस्तांतरणाची कारवाई सुरू करण्यात आली असता मात्र या रस्त्यांसाठी भूसंपादन करण्यासाठी शेतजमिनीची किंमत अद्याप जाहीर न झाल्याने शेतकरी संभ्रमात आहे। याशिवाय सरकारने जबरदस्तीने शेतांची मोजणी सुरू केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। शेतकऱ्यांच्या मोजणीसाठी शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात उपस्थित राहावे लागेल, अन्यथा त्यांच्याकडून अतिरिक्त पैसे वसूल केले जातील असे पत्र दिल्यानंतर शेतकरी संतप्त झाले आहेत। लाखांदूरला सिंचनाची सोय असून येथील शेती बारमाही पिकांवर आधारित आहे। समुद्री महामार्गामुळे अनेक शेतकरी भूमिहीन होण्याची शक्यता आहे। सरकार 1 रुपयाही न देता अत्याचार करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेऊन शेतकऱ्यांशी चर्चा करून बैठकीसाठी वेळ द्यावा अशी त्यांची मागणी आहे। पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्नील धारकर। आजच्या परिस्थितीमध्ये समृद्धी महामार्गासाठी लाखांदूर तालुक्यातून रोड जात आहे असं शेतकऱ्यांना परिपत्रक दिलेलं आहे आणि आजच्या तारखेला म्हणजे 16/1/2025ला शेती मोजण्याचे पत्र दिलेलं आहे सरकारनं आणि त्याच्यात ठळक शब्दात नमूद केलेलं आहे की तुम्ही शेताच्या बांधावर उभे राहा आणि शेती मोजणी करायला आम्हाला सहकार्य करा। तसं न केल्यास म्हणजे जे फी आहे बुवा शेती मोजणीची तुम्हाला तुमच्या खिशातून भरून द्यावं लागेल। शासनानं आमच्यासोबत कसल्याही प्रकारचा म्हणजे भेटीगाठी न घेता आम्हाला डायरेक्ट नोटीस पाठवलेलं आहे की तुमची शेती आम्ही संपादन करीत आहोत। खरं पाहता शासनानं आमच्यासोबत शेतकऱ्यांसोबत बैठक घेणे गरजेचं होतं की आम्ही तुमची शेती समृद्धी महामार्गासाठी घेत आहोत आणि त्यामध्ये तुमच्या काय समस्या आहेत, तुम्हाला काय रेट पाहिजे आहे याचा विचार करणे गरजेचं होतं। पण शासनानं एकलकोंडी कारभार करून शासनानं शेतकऱ्यांना कसल्याही प्रकारात विश्वासात न घेता आमच्यावर डायरेक्ट नोटीस पाठवलेलं आहे। त्यामुळे आम्ही लाखांदूर तालुक्यातील सर्व शेतकरी शासनाच्या विरोधात आहोत आणि शासन जोपर्यंत आमच्या संपूर्ण मागण्या पूर्ण करणार नाही तोपर्यंत आम्ही 1 इंच जागा सुद्धा मोजू देणार नाही आणि बांधकाम सुद्धा